अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 1. थांबा जरा, प्रश्नोत्तर होऊ दे. प्रश्नोत्तर होऊ द्या. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, राज्यात पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून त्याची नोंद सातबारा उतरण्यावर करण्यासंदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न सन्माननीय अकोल्याचे आपले आमदार रणधीरजी सावरकर यांनी हा मांडलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यावरती मी चर्चा करण्यासाठी उभी आहे. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करते की त्यांनी शेतकऱ्यांचं हित पाहून त्या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा योजना, पांधन रस्ता योजना सुरू केलेली आहे. परंतु अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर ही जी मातोश्री ग्राम समृद्धी पांधन रस्ता योजना आहे, या योजनेच्या संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय ही योजना सुटसुटीत आणि प्रभावी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. गेल्या 2-3 वर्षापासून जे पांधन रस्ते मातोश्रीमध्ये मंजूर आहेत त्या संदर्भात अध्यक्ष महोदय अतिशय संथ गतीने कारवाई चालू आहे. खूप साऱ्या तांत्रिक अडचणी आहेत अध्यक्ष महोदय, आणि या संदर्भात अध्यक्ष महोदय सन्माननीय रोजगार हमी मंत्र्यांसोबत सुद्धा आमची चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे, परंतु त्यात कुठलाही मार्ग अध्यक्ष महोदय निघत नाही आहे. तरी माझे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून स्पेसिफिक त्या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे. अध्यक्ष महोदय, राज्यात जे पांधन रस्ते अतिमुक्त करण्याची मोहीम सुरू असून त्यामध्ये भूमी अभिलेख विभागाने पांधन रस्ते नकाशा दिसत असल्यास त्याची नोंद सातबारा उतरण्यावर करण्यात येणार असल्याचे म्हटले होते, परंतु अध्यक्ष महोदय हे अद्यापपर्यंत सुरू झालेलं नाही आहे. तर अध्यक्ष महोदय, सातबाऱ्यावरती घेण्यासंदर्भातची ही मोहीम आपण कधीपर्यंत सुरू करणार आहोत आणि ही मोहीम कधीपर्यंत आपण अध्यक्ष महोदय संपवणार आहोत? आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये जे आमचे रोजगार सेवक आहेत, रोजगार सेवकांच्या पण प्रचंड अडचणी त्या ठिकाणी आहेत, तर त्यासुद्धा अडचणी अध्यक्ष महोदय सोडवणं गरजेचं आहे. रोजगार सेवकांना त्या ठिकाणी जॉब कार्ड वेळेत वितरित करणं गरजेचे आहेत. जे काम त्यांनी केलेलं आहे त्याचं पेमेंट त्यांना अदा होणं वेळेत अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे की सातबाऱ्यावरती याचा बोजा आपण चढवणार आहात का? अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने या प्रश्नाचा जो रोख आहे तो जे पानन रस्ते आहेत त्या पानन रस्त्यांचं सीमांकन करणे, सीमांकन झाल्यावर त्याच्या नोंदी सातबारामध्ये घेणे असा रोख आहे. अध्यक्ष महोदय, 22/5/2025 रोजी जो आपण शासन निर्णय केला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट आहे 1906चं कलम 5 यानुसार आदेश पारित करताना त्या शेतकऱ्यांचा रस्त्याची लांबी, रुंदी, दिशा, सीमा आणि या सर्व आखून या सर्व रस्त्याची सातबारावर नोंद घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे ग्राम महसूल अधिकारी आहे यांनाच आता या ठिकाणी ही सर्व जबाबदारी आपण दिली आहे. आणि मग 29 ऑगस्ट 2025चा जो शासन निर्णय आहे, ज्यामध्ये ग्रामीण रस्ते, त्या ठिकाणी गाडीमार्ग, पायरस्ते, शेतकऱ्यावर जाणाऱ्या पायवाट या सर्वांचं सीमांकन करण्याचा आपण निर्णय घेतला. आणि यामध्ये ग्रामस्तरावर रस्त्याची यादी करणे, ग्रामस्तरावर झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदारकडे सादर करणे, भूमी अभिलेख विभागामार्फत सीमांकन करणे, गाव नकाशा असलेले व अतिक्रमित रस्त्याबाबत जी कारवाई करणे, जे रस्ते आहेत त्याचं अतिक्रमण आहे त्यांना अतिक्रमण काढणे, ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्याच्या एकत्रित नोंदी घेणे, जेवढे तुम्हाला घेता येतील वर्षभरामध्ये आपण 12 प्रकारचे निधीचे सोर्सेस दिले आहेत. 12 प्रकारचे निधीचे सोर्सेस दिले आहे आणि यामध्ये CSR म्हटलं आहे आणि आमदाराच्या अध्यक्षतेखाली प्रांताचं अकाउंट दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढा पैसा उपलब्ध करता येईल, जिथनं करता येईल तिथनं करता येईल, जेवढे बांधता येईल तेवढे. संपूर्ण मुभा विधानसभा सदस्य समितीला आहे. विधानसभा समितीला पूर्ण अधिकार दिले आहे. अजून काही वाटले अधिकार तेही देऊ, पण या राज्यातल्या शेतकऱ्याचे रस्ते आपण करणार आहोत. चला, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, पुढच्या प्रश्नावर विचारा. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,726. 1 मिनिट बसा. अध्यक्ष महोदय, मी प्रथमतः आदरणीय बावनकुळे साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल की खरंच त्यांनी सातबाऱ्यावर नोंद करण्याचा जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय.
परंतु अध्यक्ष महोदय, मला एक मंत्री महोदयांना नम्रपणे विनंती करायची आहे की दिनांक 22 मे 2025 रोजी हा राज्य शासनाचा GR आपण जारी केला, म्हणजे ह्या चला, येणाऱ्या प्रश्न महिन्यामध्ये विचारा त्याला specific. 1 वर्ष पूर्ण होईल. अध्यक्ष महोदय, पण जर आपण प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय किंवा मोजणी अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली तर अजून जवळजवळ 10 ते 20% सुद्धा या नोंदी झालेल्या नाहीत वर्षभरात. दुसरं अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की अनेक पानंद रस्त्यांमध्ये स्थानिक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे काही किरकोळ वादविवाद असतात, कुणाचं तरी अतिक्रमण आणि कुणीतरी तो पानंद रस्त्याचा विकास हा रोखलेला असतो. ह्या हिअरिंग ज्या असतात या प्रांत आणि तहसीलदारांकडे बऱ्याच दिवसांपासून रखडल्या जातात आणि त्याच्या सुनावण्या घेऊन त्याचा अंतिम निर्णय होत नाही. विषय माझा अंतिम निर्णयाचा आहे. तर या बाबतीत अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांकडनं काही सूचना गेल्या तर त्याच्यानंतर त्या पानंद रस्त्याचा विकास होऊ शकतो. म्हणून हे 2 मुद्दे की जर वर्षभरात फक्त 10-20% झाले असतील तर नेमकं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातली माहिती घेतली पाहिजे की वर्षभरात सुद्धा झाला, हा मुद्दा किती झाला. टक्के झाले. उत्तर धन्यवाद. दिलं याच्यावरती. याच्यामध्ये दोनच गोष्टी आहे की 22/5/2025 आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, पण खरा त्या ठिकाणी सुरुवात झाली ही 5/9/2025. आपल्या विधानसभा सदस्य समिती, त्यांचे अधिकार, SOP सारं एकदम त्या ठिकाणी सुटसुटीत करून देण्याकरता. त्यामुळं तुमचं म्हणणं हे खरं आहे की मी त्यांना खाजगी भूकरमापक दिले आहे, ते करू. तुमचा दुसरा प्रश्न आहे की कॉशी ज्युडिशियल केसमध्ये एक तर रस्ते अदालती घेऊन पटापट त्या ठिकाणी रस्त्याचे निर्णय केले पाहिजे, हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आहे. तुमच्याही कमिटीला त्या ठिकाणी सांगितलं आहे की पण कॉशी ज्युडिशियल पॉवर तहसीलदार आणि प्रांताची आहे. तरी 3 महिन्याच्या आतमध्ये रस्त्याची केस संपली पाहिजे असं तहसीलदार आणि प्रांतांना आम्ही त्या ठिकाणी कॉशी ज्युडिशियलमध्ये जबरदस्ती करू शकत नाही, कारण कॉशी ज्युडिशियली आहे. तरी मात्र रस्त्याच्या केसेस 3 महिन्यात संपल्या पाहिजे असे निर्देश शासनाकडून देण्यात येतील. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,726. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, शहरी भागामध्ये जी बांधकामं करण्यात येत असतात त्या बांधकामावरील जागेवर जो एने टॅक्स लावलेला जात असतो तो एने टॅक्स रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी घेतला. त्याबद्दल मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो. खरं तर पुणे शहरामध्ये दिनांक किंवा पुणे शहर किंवा इतर शहरामध्ये दिनांक 10/3/2026 रोजी जो शासनाने जो निर्णय या ठिकाणी परिपत्रक काढून घेण्यात आलेला आहे त्या निर्णयानुसार या ठिकाणी त्या जागेवरील एने टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु माझा मंत्री महोदय आपल्याला 2च प्रश्न या ठिकाणी आहेत की परिपत्रक ज्यावेळेस आपण 10/2/2026 रोजी या ठिकाणी काढलं त्यापूर्वी जी काही बांधकामं करण्यात आलेली होती अशा सर्व बांधकामावरील जमिनींना जो टॅक्स लावलेला होता, जो एने टॅक्स लावलेला होता तो टॅक्स आपण या ठिकाणी रद्द करणार आहात का, हा माझा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न माझा असा राहील की आपण एकवट त्या ठिकाणी एने टॅक्स या ठिकाणी लावणार आहात. तर या आता जी प्रश्न. दुसरा प्रश्न माझा असा आहे मंत्री महोदय की आपण आता जी पुणे बांधकाम व्यावसायिक जी बांधकामं या ठिकाणी सुरू करण्यापूर्वी त्याला परवानगी देण्यापूर्वी हा एने टॅक्स त्या ठिकाणी वसूल केला जाईल का, कारण आपण एक रकमी या ठिकाणी टॅक्स लावणार आहात. बांधकाम केल्याच्या नंतर खरं तर मग त्या ठिकाणी खाजगी भूकरमापकांना नेमण्याचा आणि खाजगी सर्वेअरही नेमण्याचा आपण आता कलेक्टर आणि तिथले SLRला अधिकार देणार आहोत. त्याचा SOP आता फायनल झाली आहे. पुढच्या 7 दिवसामध्ये जी SOP जाईल त्यामध्ये जिल्हाधिकारी आत्ता जे त्या ठिकाणी खाजगी भूकरमापक येणार आहे त्यांचं एज्युकेशन, त्यांचं मग त्यांची स्किल डेव्हलपमेंट, नंतर मात्र रोवर्स 132 कोटी रुपये शासनाने आता रोवर्ससाठी दिले आहे. त्यामुळे या राज्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे मोंजीचे रोवर्स आणि ड्रोन्स आपण देतो आहे, जेणेकरून जे प्रायव्हेट भूकरमापक मोजणी केल्यानंतर आमचे भूकरमापक शासकीय यांचा सर्टिफाईड करतील आणि जी संख्या कमी आहे ती संख्या पुरेशी संख्या आता तिथलेच कलेक्टर तिथलेच SLR आपल्या लेवललाच ते नियुक्त करतील, त्यांना ते नेमतील. नेमल्यावर त्यांचं पेमेंट करण्यापासून सर्व अधिकार आता जिल्हाधिकारी दिलेले आहेत. त्यामुळे आता पुढच्या 31 मार्चनंतर ही अडचण राहणार नाही. आपला तर विचार आहे 15 दिवसामध्ये या राज्यामध्ये मोजणी झाली पाहिजे आणि 15 दिवसात मोजणी होऊन नंतर मग रजिस्ट्री, नंतर मग म्युटेशन
या राज्यामध्ये राज्य आता एवढा लवकर नाही, पण पुढच्या 2 वर्षामध्ये आधी मोजणी, त्याशिवाय रजिस्ट्रेशन नाही. कुठेही जर जमीन विकत घेतली किंवा फ्लॅट विकत घेतला किंवा प्लॉट विकत घेतला तर आधी मोजणी करायची, मग त्या ठिकाणी रजिस्ट्री करायची, मगच त्या ठिकाणी म्युटेशन करायचं, हाही आपण निर्णय करतो आहे. पण पांधन रस्त्याबद्दल मात्र आपण त्या ठिकाणी मोजणी करता प्रायव्हेट भूकर मापकांनाही आता या ठिकाणी अलाव करणार आहे. राहिला निधीचा प्रश्न, माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आपण मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेला एक यावर्षीकरता निधी मागितलेला आहे. मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री या योजनेला निधी देतील. अध्यक्ष महोदय, खरोखर अगदी मंत्री महोदय आपले अनंत आभार की आपण ही चांगली योजना हातामध्ये घेतली. एक 3-4 बेसिक समस्याच्या गावामध्ये आम्ही आता मिटिंगा घेऊ लागलो तेव्हा येऊ लागल्या. आपण साहेब बेस दिला आहे 9.1चा, म्हणजे जवळपास 30 फुटाचा हा बेस पाहिजे आणि वरचा जो आहे तो 5.5 मीटरचा पाहिजे तुम्हाला. हे 80% ठिकाणी शक्य नाही आहे. म्हणजे जवळपास ड्रेनेजसह तुम्हाला 35 फुटापर्यंत 36 फुटापर्यंत जायला लागतं. तर माझी विनंती आणि प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या ज्या पद्धतीवर जसे जसे पाणंद रस्ते असतील त्याची परवानगी आपण देणार का? मॅक्झिमम तुम्ही 9 मीटरचा ठेवा वाटल्यास, पण तुझ्या ठिकाणी 6 मीटर आहे किंवा 3 मीटर आहे, त्या ठिकाणी आम्हाला आमच्या पद्धतीनं घेण्याकरता तुम्ही मर्यादा देणार का? नंबर 1. नंबर 2, आपण मुरुम सांगितलं अध्यक्ष महोदय की त्याची दबाई झाली पाहिजे आणि नंतर कोर कटिंगनं तुम्हाला त्याची ही घ्यायची आहे, टेस्ट घ्यायची आहे. तर कोर कटिंगनं टेस्ट घ्यायची म्हणजे 97%ची प्रोक्टर डेन्सिटी आली तरच तो कोर तिथे सक्सेस होणार आहे. म्हणून मुरुमाची जी लीड आहे अध्यक्ष महोदय ती प्रचंड लांब लांब असते, काही काही ठिकाणीच ती जवळ असणार आहे. तर मुरुम हा शासनाने जर उपलब्ध करून दिला त्या ठिकाणापर्यंत, बघा 15 लाख रुपयामध्ये 1 किलोमीटरची आपण मर्यादा दिलेली आहेत मंत्री महोदय. त्याच्यामध्ये हे सगळं शक्य प्रॅक्टिकली चालताना शक्य. आम्ही तर बनवून बघू लागलो, आम्ही 3 रस्ते स्वतः त्याच्यामध्ये बनवून बघू लागलो. तर लीड एकतर फार लांब आहे, ती आम्हाला मुरुमाची लीड आपण शासनाने त्या ठिकाणापर्यंत आणून देण्याची आम्हाला तजवीज करावी. आपण रॉयल्टी नाही घेणार आहे, ती तुम्ही अगोदर GR मध्ये डिक्लेअर केलेले, धन्यवाद. तर हे 2 बेसिक जे आमचे मुद्दे होते की बुवा हे 2. आणि तिसरं महत्त्वाचं की मतदारसंघामध्ये आता समजा माझं एकट्याचं मतदारसंघामध्ये सर्वे केला मंत्री महोदय, तर 2,500 किलोमीटर आत्ताच ते निघू लागले, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या मिटिंगामध्ये परफेक्ट सगळं करू लागलो. तर त्याच्यामध्ये काही मर्यादा न देता म्हणजे फार खुश आहेत शेतकरी महोदय ह्या सगळ्या बाबीमध्ये. तर कुठेही अडवणूक न होता त्याला म्हणजे कोणती मर्यादा देऊ नका की 1 वर्षात इतके करा तितके करा. जितके आम्ही करू शकू तितके करायला आम्हाला तुम्ही परवानगी देणार का? माननीय अध्यक्ष महोदय, प्रशांत बमणी चांगले प्रश्न मांडले आहे. पहिला प्रश्न जसा आहे तसा, जेवढी लांबी आहे जेवढी रुंदी आहे तेवढी करण्याची मुभा आहे. त्यामुळे 9 मीटर असला पाहिजे, काही ठिकाणी 7 मीटर आहे, काही ठिकाणी 5 मीटर आहे. पण त्यामध्ये अतिक्रमण काढावं लागेल. जर त्या रस्त्याची मोजणी करून तो रस्ता जर छोटा असेल, गाडी रस्ता असेल, पायवाट असेल, आपल्याला मूळ भूमिका आहे की शेतकऱ्यांना रस्ता मिळाला पाहिजे, त्यामुळं त्याचे काही बंधन राहणार नाही. दुसरं कोर कटिंग याच्याकरता की रस्त्याची क्वालिटी, जसं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आपण साधारणतः कोर कटिंग मागितलं आहे, कारण इतका पैसा आपण देतो आणि ती क्वालिटी मेंटेन राहणार नाही, तर कोर कटिंग म्हटलं आहे. पण या ठिकाणी 15 लाख रुपये किलोमीटर म्हणताना आपण हेही म्हटलं आहे की आजूबाजूचे नाले असतील त्यांना सरळीकरण करून ती माती वापरणे, मुरुम वापरणे. पण एखाद ठिकाणी जर अडचण असेल, खूप दूर असेल मुरुम खान किंवा दगड खान, त्याचा वेगळा विचार राज्य शासन करेल. आणि आपण मतदारसंघामध्ये जेवढे तुम्हाला घेता येतील वर्षभरामध्ये आपण 12 प्रकारचे निधीचे सोर्सेस दिले आहेत. 12 प्रकारचे निधीचे सोर्सेस दिले आहे आणि यामध्ये CSRही म्हटलं आहे आणि आमदाराच्या अध्यक्षतेखाली प्रांताचं अकाउंट दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढा पैसा उपलब्ध करता येईल, जिथनं करता येईल तिथनं करता येईल, जेवढे बांधता येईल तेवढे. संपूर्ण मुभा विधानसभा सदस्य समितीला आहे. विधानसभा समितीला पूर्ण अधिकार दिले आहे. अजून काही वाटले अधिकार तेही देऊ, पण या राज्यातल्या शेतकऱ्याचे रस्ते आपण करणार आहोत. चला, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, पुढच्या प्रश्नावर विचारा. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,726. 1 मिनिट बसा. अध्यक्ष महोदय, मी प्रथमतः आदरणीय बावनकुळे साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल की खरंच त्यांनी 7/12 नोंद करण्याचा जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, महाराष्ट्राच्या
महसूल विभागाच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय. परंतु अध्यक्ष महोदय, मला एक मंत्री महोदयांना नम्रपणे विनंती करायची आहे की दिनांक 22 मे 2025 रोजी हा राज्य शासनाचा GR आपण जारी केला. म्हणजे ह्या चला, येणाऱ्या प्रश्न महिन्यामध्ये विचारा त्याला specific. 1 वर्ष पूर्ण होईल. अध्यक्ष महोदय, पण जर आपण प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय किंवा मोजणी अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली तर अजून जवळजवळ 10 ते 20% सुद्धा या नोंदी झालेल्या नाहीत वर्षभरात. दुसरं अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की अनेक पानंद रस्त्यांमध्ये स्थानिक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे काही किरकोळ वादविवाद असतात. कुणाचं तरी अतिक्रमण आणि कुणीतरी तो पानंद रस्त्याचा विकास हा रोखलेला असतो. ह्या हिअरिंग ज्या असतात या प्रांत आणि तहसीलदारांकडे बऱ्याच दिवसांपासून रखडल्या जातात आणि त्याच्या सुनावण्या घेऊन त्याचा अंतिम निर्णय होत नाही. विषय माझा अंतिम निर्णयाचा आहे. तर या बाबतीत अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांकडनं काही सूचना गेल्या तर त्याच्यानंतर त्या पानंद रस्त्याचा विकास होऊ शकतो. म्हणून हे दोन मुद्दे की जर वर्षभरात फक्त 10-20% झाले असतील तर नेमकं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातली माहिती घेतली पाहिजे की वर्षभरात सुद्धा झाला, हा मुद्दा किती झाला. टक्के झाले. उत्तर धन्यवाद. दिलं याच्यावरती. याच्यामध्ये दोनच गोष्टी आहे की 22/5/2025 आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, पण खरा त्या ठिकाणी सुरुवात झाली ही 5/9/2025. आपल्या विधानसभा सदस्य समिती, त्यांचे अधिकार, SOP सारं एकदम त्या ठिकाणी सुटसुटीत करून देण्याकरता. त्यामुळं तुमचं म्हणणं हे खरं आहे की मी त्यांना खाजगी भूकरमापक दिले आहे, ते करू. तुमचा दुसरा प्रश्न आहे की कॉशी ज्युडिशियल केसमध्ये एक तर रस्ते अदालती घेऊन पटापट त्या ठिकाणी रस्त्याचे निर्णय केले पाहिजे, हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आहे. तुमच्याही कमिटीला त्या ठिकाणी सांगितलं आहे की पण कॉशी ज्युडिशियल पॉवर तहसीलदार आणि प्रांताची आहे. तरी 3 महिन्याच्या आतमध्ये रस्त्याची केस संपली पाहिजे असं तहसीलदार आणि प्रांतांना आम्ही त्या ठिकाणी कॉशी ज्युडिशियलीमध्ये जबरदस्ती करू शकत नाही, कारण कॉशी ज्युडिशियली आहे. तरी मात्र रस्त्याच्या केसेस 3 महिन्यात संपल्या पाहिजे असे निर्देश शासनाकडून देण्यात येतील. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,726. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, शहरी भागामध्ये जी बांधकामं करण्यात येत असतात त्या बांधकामावरील जागेवर जो एने टॅक्स लावलेला जात असतो तो एने टॅक्स रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी घेतला. त्याबद्दल मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो. खरं तर पुणे शहरामध्ये दिनांक किंवा पुणे शहर किंवा इतर शहरामध्ये दिनांक 10/3/2026 रोजी जो शासनाने जो निर्णय या ठिकाणी परिपत्रक काढून घेण्यात आलेला आहे त्या निर्णयानुसार या ठिकाणी त्या जागेवरील एने टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु माझा मंत्री महोदय आपल्याला 2च प्रश्न या ठिकाणी आहेत की परिपत्रक ज्यावेळेस आपण 10/2/2026 रोजी या ठिकाणी काढलं त्यापूर्वी जी काही बांधकामं करण्यात आलेली होती अशा सर्व बांधकामावरील जमिनींना जो टॅक्स लावलेला होता, जो एने टॅक्स लावलेला होता तो टॅक्स आपण या ठिकाणी रद्द करणार आहात का, हा माझा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न माझा असा राहील की आपण एकवट त्या ठिकाणी एने टॅक्स या ठिकाणी लावणार आहात तर या आता जी प्रश्न. दुसरा प्रश्न माझा असा आहे मंत्री महोदय की आपण आता जी पुणे बांधकाम व्यावसायिक जी बांधकामं या ठिकाणी सुरू करण्यापूर्वी त्याला परवानगी देण्यापूर्वी हा एने टॅक्स त्या ठिकाणी वसूल केला जाईल का, कारण आपण एक रकमी या ठिकाणी टॅक्स लावणार आहात. बांधकाम केल्याच्या नंतर खरं तर मग त्या ठिकाणी राहावयास आलेल्या प्रत्येकाला तो टॅक्स भरावा लागणार आहे. तर बांधकाम करता वेळीच हा एने टॅक्स त्या बांधकाम व्यावसायिकाकडून आपण त्या ठिकाणी एक रकमी घेणार आहात का. अध्यक्ष महोदय, मी भीमराव तापकीरांचं खरं तर आभार मानतो की चांगला प्रश्न विचारला आहे. यात राज्याच्या खूप या ठिकाणी अनेक फ्लॅटधारक असतील, भूखंडधारक असतील, यांना याचा क्लॅरिटी येणार आहे. अध्यक्ष महोदय, आता वार्षिक एने टॅक्स रद्द केला, जुना आणि नवीन कुठे टॅक्स लागणार नाही, त्यामुळं टॅक्स फ्री झाला आहे. जुने एने झाले असतील, जुने बांधकाम झाले असतील, नवीन बांधकाम होणार आहे त्यांना एने टॅक्स लागणार नाही. एनेची अट काढून टाकली आहे, कुठेही एने करता जावं लागणार नाही. तुमच्या जेवढ्या भागात गृहनिर्माण संस्था आहे त्यांचे आता कुठलंही जुनं कर घ्यावं लागणार नाही, सर्व रद्द करण्यात आलं आहे आणि ही थकबाकी शासनाने माफ केली आहे. आता एकच आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जी आता या लोकांना 1 वर्षाची एक मुदत अशी दिली आहे की रूपांतरण टॅक्स भरला लागेल.
म्हणजे 2001 पूर्वी जर बांधकाम झालं असेल तर 2001च्या रेडी रेकनरचा, त्याच्यापूर्वी केव्हाचाही 2001च्या रेडी रेकनरवर 0.10% 1000 चौरस मीटरला 0.10% फक्त. आणि त्याची प्रणाली आपण डेव्हलप केली आहे. आणि त्यामुळं त्याच्यात दुसरं की जर तुम्ही 4000 स्क्वेअर मीटर जर त्या ठिकाणी डेव्हलप करायचं असेल तुम्हाला, किंवा NAची टॅक्स भरायची, NAचा वन टाईम रक्कम भरायची असेल तर 0.25%. आणि 4000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 एकरापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी 0.15% असं वन टाईम भरून तुम्हाला यातनं सूट मिळालेली आहे. त्यामुळं सोपं झालेलं आहे. आणि त्यामुळं आपल्या या प्रश्नाचं संपूर्ण निराकरण आम्ही केलेलं आहे. कुठलाही NA टॅक्स लागणार नाही, कुठेही दंड लागणार नाही, कुठलंही व्याज लागणार नाही, सारं रद्द केलेलं आहे. आणि त्यामुळे या प्रश्नाचा आता पूर्ण न्याय मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 3. महोदय, प्रश्न क्रमांक 29,225. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, चिखली आणि मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारा हा आमचा सारंगवाडी प्रकल्प आहे. हा प्रकल्प खऱ्या अर्थाने त्या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्या भागातील शेतकऱ्यांचं सिंचन वाढवून शेतीसाठी फायदा होण्यासाठी हा प्रकल्प त्या ठिकाणी तत्कालीन माजी मंत्री, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब, सन्माननीय स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुढाकारातून अध्यक्ष महोदय हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. अध्यक्ष महोदय, 2009मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला, परंतु दुर्दैवाने अध्यक्ष महोदय हा प्रकल्प अद्यापही पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी जाऊ शकला नाही. अध्यक्ष महोदय, हा जो साठवण तलाव आहे, या साठवण तलावामध्ये वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा लिमिटेड पुणे यांनी कोणतेही वैध परवानगी न घेता गिट्टी क्रशर मशीन उभारून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन व वाहतूक केल्याचे शासकीय अहवालातून निष्पन्न झालेले आहे. आणि अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे मान्य केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ही सदर कंपनी अवैध उत्खनन करून विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक केली आहे. या प्रकरणात झालेल्या चौकशीत कंपनीवरती पहिल्या चौकशीमध्ये 6,22,26,700 रुपयाचा दंड त्या ठिकाणी आकारलेला आहे. दुसऱ्यांदा पुन्हा चौकशी झाली. त्या दुसऱ्या चौकशीमध्ये 22,56,50,400 कोटीचा दंड झाला आहे. दोन्ही मिळून अध्यक्ष महोदय जवळपास 29,18,50,400 रुपयाचा दंड अध्यक्ष महोदय 2018मध्ये त्या ठिकाणी त्या कंपनीवरती लावलेला आहे. अध्यक्ष महोदय, तब्बल 8 वर्षे झाली आजतागायत दोन्ही आदेशानुसार ठरवलेला दंड वसूल झालेला नाही. त्याच्याही वरती अध्यक्ष महोदय, ही जी कंपनी आहे, या कंपनीने परस्पर सील तोडून पुन्हा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय उत्खनन चालू केलेलं आहे. कुठलीही परमिशन त्या ठिकाणी घेतलेली नाही आहे. अध्यक्ष महोदय, गावामध्ये एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरासमोर एक ब्रास जरी त्या ठिकाणी मुरूम असला तर प्रशासन त्या शेतकऱ्याला इतकं परेशान करतं, त्याच्यावरती बोजा चढवतं, त्याच्यावरती गुन्हे दाखल करतं. परंतु ही जी वॉटरफ्रंट कंपनी आहे, या वॉटरफ्रंट कंपनीचे एवढे लाड शासन किंवा काही ठराविक अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय, कुशिरेसारखे बसलेले तिथे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्याच्या संगनमताने अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्टरनी एवढी मोठी हिंमत केलेली आहे आणि एवढा मोठा दंड त्यावरती असल्यानंतर सुद्धा परस्पर सील काढून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पुन्हा उत्खनन चालू केलेलं आहे. 2018 पासून अध्यक्ष महोदय हा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, पुन्हा या उत्तरामध्ये एक असं आलेलं आहे की RRC प्रमाणे वसुली करण्यासाठी संबंधित कंत्राटदार यांच्या मालमत्ताची माहिती गोळा करण्याची कारवाई सुरू झालेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीनुसार अशी कुठलीही कारवाई त्या ठिकाणी सुरू झालेली नाही आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही यामध्ये खोलात गेलो तर असं कळालं की या कंपनीची कुठलीही मालमत्ता ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे त्या मालमत्तेवरती कुठलाही बोजा कलेक्टर त्या ठिकाणी चढवू शकत नाही. अध्यक्ष महोदय, पुणे कलेक्टरांना त्या ठिकाणी पत्र लिहिणार आहे असंही आम्हाला त्या ठिकाणी कळालं होतं. पण अध्यक्ष महोदय, असा काहीही प्रकार म्हणजे बुलढाणा कलेक्टर ऑफिसमधून आम्ही जी माहिती घेतली तर RRC बद्दल कुठलाही त्या ठिकाणी पत्रव्यवहार त्या ठिकाणी झालेला नाही आहे. अध्यक्ष महोदय, या कंपनीने अध्यक्ष महोदय बरेचसे गुन्हे केलेले आहेत. आता त्याची यादी जर का अध्यक्ष महोदय मी वाचून दाखवली तर खूप मोठी आहे. भारतीय दंड संहिता, भारतीय न्याय संहिता, BNS अंतर्गत
गौण खनिज चोरी करणे, चोरीचा माल बाळगणे, फसवणूक करून शासनाचे नुकसान करणे, शासकीय आदेशाचा अध्यक्ष महोदय अवमान करणे, सामूहिक उद्देशाने त्या ठिकाणी गुन्हा करणे. अध्यक्ष महोदय, आपण वकील आहात, आपल्याला हे वाचणं म्हणजे आपल्याला समजत असेल की किती specific प्रश्न किती विचारा. गंभीर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्यांनी गुन्हे केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. ह्या कंपनीला तत्काळ आपण ब्लॅकलिस्ट करणार आहात का? यापुढे कंपनीला कोणतेही काम मिळू नये अशी शासनामार्फत कारवाई करणार आहात का? कंपनी विरुद्ध दंडनीय रक्कम व्याजासह पुढील 15 दिवसामध्ये आपण वसूल करणार आहात का? ज्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा गैरप्रकार झालेला आहे त्या अधिकाऱ्यांवरती आणि त्या कंपनीवरती आपण गुन्हे दाखल करणार आहात का? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, श्वेताताई मोहल्ले यांनी हिवाळी अधिवेशन 2025मध्ये एक लक्षवेधी उपस्थित केली होती आणि मला वाटतं या लक्षवेधीमध्ये मंत्री मुद्रा व जलसंधारण यांनी सारंगवाडीच्या तलावासंबंधी एक SITची घोषणा केली आहे आणि या SITचा रिपोर्ट अजून फायनल रिपोर्ट सरकारकडे यायचा आहे. पण या ठिकाणी 1 महिन्याच्या आतमध्ये हा रिपोर्ट शासनाकडे येईल अशी सूचना या ठिकाणी आपण आज देणार आहोत. दुसरा अध्यक्ष महोदय, गोष्ट खरी आहे की 29,18,00,000 रुपये ही वसुली आहे. कारण या सारंगवाडीमध्ये जो साठवण बंधारा आहे बिना कलेक्टर परवानगीने, विना त्या ठिकाणी कुणाची परवानगी न घेता, MPCBची परवानगी न घेता, ज्या कॉम्पिटंट अथॉरिटीची परवानगी घ्यावं लागतं, क्रशर लावण्यापासून तर उत्खनन करण्यापर्यंत, रॉयल्टी भरण्यापासून तर त्या ठिकाणी सर्व पर्यावरणाचे संपूर्ण निकष पाळेपर्यंत कुठलीही परवानगी घेतली नाही आहे आणि त्यामुळं 29 कोटी दंड झाला आहे. आणि आज मला ब्रीफिंगमध्ये जेव्हा 3ही विभागाचे अधिकारी होते, ज्यामध्ये जलसंधारणचे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी मला एक त्या ठिकाणी लेखी पत्र दिलं आहे की 29,18,77,124 इतकी रक्कम, 40 कोटी रुपये त्याचं जे बिल बाकी आहे, या कंत्राटदाराचं बिल रेकॉर्ड केलेलं बाकी आहे, त्यातनं वसुली करण्यासाठी त्यांनी ते जमा करू महसूलला असं त्या ठिकाणी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी लेखी दिलेलं आहे. दुसरं, आमच्याही तहसीलदारने असं म्हटलं आहे की आम्ही यातनं हे पैसे वसूल करतो आहे जे 40 कोटी आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे 29 कोटी रुपये त्या मालकाची RRC करणे, त्याची त्या ठिकाणी प्रॉपर्टी जप्त करणे, कोर्ट कचऱ्या करणे, त्यापेक्षा 40 कोटी आपल्याकडे आहे, त्यातनं आपण ते वसूल करणार आहोत. दुसरा राहिला प्रश्न की याच्यावर SIT चालू आहे, त्यामुळं SITचा रिपोर्ट आल्यावर गुन्हे दाखल करायचे, बाकी SITनुसार पुढची कारवाई काय करायची, आता जे बांधकाम चालू आहे त्याचं पुढं काय करायचं, या सर्व बाबी SITमध्ये आहेत. त्यामुळे SITचा रिपोर्ट आल्यावर इतर जे प्रश्न माननीय श्वेताताईचे आहेत ते ऑलरेडी निकाली निघणार आहे. माझा मंत्री महोदय, आपण 1 मिनिट. अध्यक्ष महोदय, वडेट्टीवार साहेब, अध्यक्ष महोदय, बघा, मंत्री महोदयांनी आता सांगितलं की त्यांनी सगळ्या प्रकारच्या उल्लंघन केलेलं आहे. SIT ही गोष्ट वेगळी, त्यापेक्षा पण आपण मोठे आहात, आपण हे सगळं मान्य केलंय की त्यांनी सगळ्या प्रकारच्या चुका करून कोणत्याही परवानग्या न घेता, इव्हन क्रशर जर लावायचं असलं तर गव्हर्नमेंटची परवानगी असली तरच क्रशरची मशीन तिथं नेता येते. हे सगळं उल्लंघन केल्यामुळे SITचा जो रिपोर्ट येईल तो येईल, पण याच बेसवर, आपल्याच उत्तराच्या बेसवर आपण त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आज आदेशित करणार आहात का? नंबर 1. नंबर 2, हा मनुष्य हॅबिच्युअल आहे. पुणे असेल, बुलढाणा असेल, प्रत्येक ठिकाणी त्याचे हेच काम आहेत. म्हणून SITचे अधिकार म्हणजे त्याची कक्षा वाढवून जिथे जिथे त्यांचे काम चालू आहेत तिथे या स्वामित्व धनाची चौकशी आपण त्याच्यामध्ये ती लाईन क्लब करणार आहात का? नंबर 3चा प्रश्न अध्यक्ष महोदय, आपण लिहिलं की त्याच्या मालमत्ता शोधण्याचं काम चालू आहे, त्याची मशिनरी 100 कोटीच्या वरती आहे. त्याची जी मशिनरी ना ती जरी ओढून आणली आपण ताबडतोबरित्या 40 कोटीचं बिल आणि हे दोन्ही, तरी आपल्याला पुरेसं आहे. ही तिन्ही बाबी आपण करणार का? मी आधीच सांगितलं अध्यक्ष महोदय की 29 कोटी वसूल करायला स्कोप आहे, त्याचं 40 कोटी बिल आहे, रेकॉर्डेड बिल आहे आणि ते बिल त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे 29 कोटी वसूल होतील, ते लेखी दिलं आहे त्यांनी. आता राहिला प्रश्न आता की त्यांचे इतर ठिकाणी कामं चालू आहे, त्यांचं गौण खनिजचं काय, त्यांनी त्याच्या परवानगी घेतल्या का, त्याची तपास करता येईल, तो तपास करू. आणि याच्यामध्ये फक्त एकच आहे
की आमचे महसूलचे अधिकारी, MPCBचे अधिकारी, जलसंधारण अधिकाऱ्याकडे ते काम चालू होतं. त्या अधिकाऱ्यांनी त्याला कधी मला वाटत नाही या काळात विचारपूस केली. तसं जलसंधारण जे अधिकारी आहेत त्यांनीच जेव्हा त्याचं बिल रेकॉर्ड केलं किंवा कामाची परवानगी दिली तेव्हाच तपासायला पाहिजे होतं की क्रेशरची परवानगी आहे का, रॉयल्टी भरली आहे का. काही रॉयल्टी त्यांनी बिलातनं कपात केल्या आहेत, काही रॉयल्टी ज्या कपात केल्या नाही त्याची 29 कोटी काढल्या आहेत. आता एवढाच प्रश्न आहे की याच्यावर गौण खनिज नियमाप्रमाणे जो FIR करायचा आहे तो FIR एवढा करता शिल्लक ठेवला की याच्यामध्ये SITमध्ये पोलिसी आहे, कुठले कलमा दाखल करायच्या, काय करायचं. तसा आमचा गौण खनिजचा तातडीनं गुन्हा दाखल होतोच आहे, त्यामुळं ते आम्ही करूच. परंतु SITमध्ये अजून काही मुद्दे आहेत, कामाची भ्रष्टाचार आहे, कामाची चौकशी आहे, कमी काम करून जास्त बिलं उचललेले आहेत, अनेक प्रश्न याच्यामध्ये आहेत. तेही आपण त्या ठिकाणी SIT महिन्याभरात रिपोर्ट येणार आहे आणि तो सभागृहाला आपण त्या ठिकाणी ले करू रिपोर्ट तो. पण एवढं त्या ठिकाणी आहे की आपण जास्तीत जास्त कडक कारवाई करून आणि या काळात जे अधिकारी होते आमच्या महसूलचे, जलसंधारणाचे, हे SITचा भाग झालेले आहेत आणि त्यामुळे तशी त्यांची विभागीय चौकशी होईल, त्यांच्यावर जे काही व्हायचं ते होईल. पण SITचा रिपोर्ट एकदा 1 महिन्यात आला की इतर कारवाया मात्र आपण करू. पण दंड वसुलीची कारवाई 100% त्यांनी मला लेखी दिला आहे की आम्ही 40 कोटीतले 29 कोटी भरतो आहे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27,888. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, पालघर जिल्ह्यामधील एक चंद्रानगर आणि हनुमाननगर ही 2 गावं आहेत. त्या ठिकाणी 1970 ते 1982च्या दरम्यान सूर्या धरण त्या ठिकाणी पूर्णत्वात आलं. एकूण 11 गावं होती, त्यापैकी चंद्रानगर आणि हनुमाननगर ही जी 2 गावं जी आहे, ह्या 2 गावांना मागील 40 वर्ष म्हणजे 45 वर्षापासून त्यांना अद्यापी सागबाराचं त्या ठिकाणी सागबारा उतारा त्या ठिकाणी दिला गेलेला नाही. पुनर्वसन झालेल्या गावामध्ये त्या ठिकाणी त्यांना शेतजमीन आणि घरफ्लॅट दिलेला आहे, परंतु सातबारा नाही, गाव नकाशा नाही, चतुर्सीमा नकाशा नाही किंवा संपादित केलेल्या जमिनीचा या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी मोबदला गेलेला नाही. आणि हे असं असताना त्यांना अद्यापी सागबारा दिला गेला असताना सुद्धा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वाढवण बंदरासाठी जैन पेठी, हनुमाननगर व चंद्रानगर या 2 गावातील जमीन संपादित केल्या गेल्या, अद्यापी त्यांना सागबारा दिलेला नसताना साहेब वाढवण बंदर त्या ठिकाणी त्यांनी जमिनी संपादित केल्या, परंतु त्या ठिकाणी पुन्हा बुलेट ट्रेन आहे, बुलेट ट्रेनने सुद्धा त्या ठिकाणी जमिनी संपादित केल्या. म्हणजे मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं अध्यक्ष महोदय की या आदिवासी बांधवांच्या जेव्हा एखादं धरण बांधलं गेलं असतं, पालघर जिल्ह्यातलं संपूर्ण पाणी मुंबई शहराला दिलं जातं, परंतु तिथला आदिवासी बांधव त्या धरणाच्या काठावर बसून तो याचना करतो की एक बाटलीभर तरी पाणी मला मिळायला पाहिजे, तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याला मिळत नाही. या ठिकाणी माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या प्रकल्पपिढ्यातील त्यांच्या सागबारा नसतानासुद्धा वाढवण बंदराने जमिनी संपादित केल्या, बुलेट ट्रेनने जमिनी संपादित केल्या. माझी आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे की एकूण 338 प्रकल्प पीडित शेतकऱ्यांना सागबारा उतारे 45 वर्षानंतरसुद्धा त्यांना कधी देणार आहात, आणि त्या ठिकाणी त्यांना जो मोबदला जो आहे तो मोबदला त्या ठिकाणी दिला गेलेला नाही, तो कधीपर्यंत आपण देणार आहात, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, 467 खातेदार आहे, 262 खातेदारांना आपण सातबारा वेगळा दिल्यामुळे त्यांचा प्रश्न आला नाही. 207 शेतकरी शिल्लक आहे. महिन्याभराच्या आतमध्ये सर्वांना सातबारे उतारे देऊन त्यांची जमीन जी वाळवण आणि बुलेट ट्रेनमध्ये प्रकल्पात गेली आहे तो सातबारा वेगळा झाल्यानंतर, कारण हे 80-85 पासून सुरू आहे, मी आज त्याचा ब्रीफिंग घेतलं, फारच वाईट आहे. म्हणजे तेव्हा वाटप झाली जमीन, आता तर अशी परिस्थिती आहे की त्यांना स्पेसिफिक वाटप, त्यांना स्पेसिफिक सीमांकन न केल्यामुळे काही याच्यावर गेले, काही तिकडं गेले, काही तिकडं गेले, म्हणजे या शेतकरी त्या शेतकऱ्यावर, त्या शेतकरी तिकडं दुसऱ्या शेतकऱ्यावर, अशी वेगवेगळे अतिक्रमणं करत काहीचं क्षेत्र वाढलं, काहीचं कमी झालं. या सर्वांचं सीमांकन करून महिन्याभराच्या आतमध्ये 208 शेतकऱ्यांना, 205 शेतकऱ्यांना, उर्वरित शेतकरी जे राहिले त्यांना आपण सातबाराचं वाटप, नकाशा वाटप करू.
आणि त्यानंतर जे बुलेट ट्रेन आणि वाळवंटमध्ये जमिनी गेल्या तर जसंच हातबारा आणि याचा नकाशा वेगळा झाला त्यांना तो मोबदला मिळेल, त्याचा मोबदला तयार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.